लोकसभा निवडणुकीची घोषणा शनिवारी दुपारी झाल्यानंतर लगेचच प्रशासनाच्या पातळीवर हालचाली गतिमान झाल्या आहेत. आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी व्हावी यासाठी ज्या ज्या ठिकाणी मंत्री, खासदार, आमदार यांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या वेळच्या नावांच्या कोनशिला होत्या त्या झाकल्या आहेत. वेबसाईटवरील लोकप्रतिनिधींची छायाचित्रे देखील हटवण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगानं केल्या आहेत. लोकसभा निवडणूक कार्यक्रमानुसार कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या बाहेर असलेल्या कोनशिला झाकण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी शनिवारी रात्री उशिरा करण्यात आली. सध्या तरी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक असल्यानं या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांच्या वाहनांचा प्रश्न येत नसला तरी बाजार समिती आणि इतर काही सहकारी संस्थांची जी वाहनं आहेत ती मात्र जिल्हा प्रशासनानं जमा करून घेतली आहेत. पहिल्या 24 तासात शासकीय कार्यालयातील फलक कोनशिला झाकण्यात येणार आहेत. त्यानंतर 48 तासात सार्वजनिक ठिकाणचे फलक उतरवण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढील 72 तासात जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी राजकीय पक्षांचे फलक आणि एकूणच आचारसंहिता भंग होणारे जे फलक असतील ते उतरवण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.